सो सॅटर्डेला एक दिवस आम्ही फिरलो, लाईक वी स्पेंड एंटायर डे टुगेदर. अँड देन नेक्स्ट मॉर्निंग अहमदाबादला एक रिव्हर फ्रंट आहे, वी डिसाइडेड टू गो देअर. सो टू व्हीलरवर गेलो तिथे. आय ड्रोव द टू व्हीलर, ही वॉज सिटिंग बिहाइंड मी. इट वॉज फन. तर तिथे बसलो, लाईक वी टॉक फॉर सम टाईम. सो मध्ये असं 3-4 सेकंडचा पॉज होता. अँड देन ही टोल्ड मी, yesterday we spent the day together, it was really nice, I like you, my parents also liked you, so it's a yes from my side. So तेव्हा मी ब्लँक झाली की ओके. I mean, I didn't expect it to come so soon, असं सकाळी सकाळी. But it was good. खिली खिली सी धूप में तुम गुनगुनाओ ना, चाय की प्याली खिड़की पे रखी है तुम भुलाओ. त्यावेळेला तो त्या असा अटायर करून आला तर खरोखरीच म्हणजे अगदी असा पेशव्यांसारखा वाटला की छान असा सुंदर. आणि आपला मुलगा असा वरवेशात, नवरदेवाच्या वेशात. प्रथमच आई बघते, कुठली पण आई पहिल्यांदाच बघते. आणि त्यामुळे अगदी इतकं भरून आलं की अरे वा, म्हणजे इतकी सुंदर राजच दिसतोय. आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा वर्धा पण आली तर ते अगदी अशी खानदानी अशी एक मुलगी अशी वाटली की पूर्वीच्या जे राजे महाराजे किंवा आपण बाजीराव पेशवे असे म्हणतो त्या पेशव्यांच्या सारखी अशी. आणि डोलीत बसून आल्यानंतर अजूनच छान वाटली. जो मिलते यहाँ हो भी जाते जुदा, पास आने की गुजारिशों में उनमें बसे हो. दॅट वॉज रिअली टफ. 6 महिने असं व्हिडिओ कॉलच बोलायचं आणि बट वी फाउंड टाईम. आणि सो माझं इकडे आय बीन इन इंडिया फॉर सम टाईम. सो पण आय वॉज वर्किंग US टाईममध्ये. सो सकाळी माझं झालं की आय वॉज लाईक घरी सगळी शांतता. अँड सो आय वॉज लाईक की कुठे बसायचं. मी जायचं बाहेर बाल्कनीत जाऊन बसायचं. आणि आय बी लाईक कॉलिंग हर टिल 6 वाजता 6-7 वाजता. आणि सगळे घरातले उठायचे आणि म्हणायचे काय चाललं अजून झोपला नाही आहे, अजून गप्पा चालू. इट वॉज लाईक what they said it was like second duty. माझी ड्युटी झाल्यानंतर second duty. But yeah, although it was challenges to have long distance relation, but you know, we worked it out and it's working out great and it's going to be even better. जब तुम मिले तो दिल ऐसे खिले, जब तुम मिले तो दिल ऐसे खिले. चुपके चुपके सबसे चुपके तुम चले आओ ना, जी लो 2 पल किसको पता कल फिर आ पाए ना. माझ्या बहिणीचा व्यवस्थित सांभाळ करा द कानपिळे. लहानपणीपासून आमचं म्हणजे असं एकदम फ्रेंडली बॉन्डिंग होतं आहे. शी अंडरस्टँड्स मी. सो ती नेहमी मला काय म्हणतात लाडवायची,
जरूर त्या ओरडायची पण असं. आणि चंद्रनील खूपच काय म्हणतात खूप चांगला म्हणजे माणूस आहे. दे आर अ मॅच मेड इन हेवन. फार क्यूट दिसतात दोघं आणि आय विश देम ऑल द बेस्ट. आज सकाळी जेव्हा तिला नऊवारीमध्ये बघितली तेव्हा असं वाटलं की अरे काहीतरी सुटतंय माझ्यातनं, असा फिलिंग. म्हणजे आनंद मिश्रित दुःख मला म्हणायचं नाही, दुःख नाही आहे ते, पण ते आनंदाश्रू आहेत. खूपच गोड दिसत होती, तो आनंद होता, पण ती दुरावती आहे ह्याचं निश्चितच जाणीव होत होती. आणि ही जाणीव मला लग्न ठरल्यापासून एकटी असले की असंच व्हायचं, अरे आता आपली नाही वरदा. हे सगळं ज्या प्रत्यक्ष अनुभव होतं, ज्या आईचं मुलीचं लग्न होतं त्यावेळेसच ते आत्ता मी अनुभवलं. मी वरदाचा वडील. कन्यादान करण्याचा लाभ मला मिळाला आहे. अगदी छोट्याची मोठी केलेली आहे. शी हॅज चोजन ए गुड पार्टनर. नील तर काय विचारतात, अगदी परफेक्ट मॅच मिळाले आहे तिला. वी ऑल फील दॅट. मला सगळ्यांना असं वाटतं आहे. अगदी सोज्वळ आणि सात्विक मुलगा आहे. देशपांडे फॅमिली चांगली आहे, त्यामुळे शी वुड बी व्हेरी हॅपी आणि त्याचा मला आनंद आहे. आय विश देम ऑल द बेस्ट इन लाईफ. So Neil and Varda, your life will be full of joy and happiness forever. All the best. Love from all of us. नील तसा माझा लहाना भाऊ आहे, बट वी बॉन्डेड लाईक ही फील्स लाईक एन एल्डर ब्रदर टू मी, वेअर आय कॅन शेअर मेनी थिंग्स विथ हिम. आणि आता म्हणजे त्याचं लग्न होतं आहे. इट्स नॉट अ बिलिव्हेबल थिंग फॉर अस. इट्स हिज मॅरेज. आय मीन he was my younger brother and now he's getting married. सो आम्हाला आमच्यासाठी हा खूपच एडिशनल आनंदाचा क्षण आहे. सो खूप छान वाटलं आम्हाला आणि ऑल द बेस्ट टू नील आणि वर्धा. कधी लाईक मॅरेज होताना how it turned to love so soon, I didn't realize it. And now I'm really happy and I'm really pleased. I'm blessed to be married to her.